नमस्कार मित्रांनो, नवीन व्हिडिओत तुमचं स्वागत आहे परत एकदा। आज आपण पनवेलपासून ते संगमेश्वर रोड कसे आहेत झालेले आहेत हे तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो। अतिशय सुंदर असे रोड झालेले आहेत आणि नक्कीच तुम्ही कोकणामध्ये जाल तर सिमेंट कॉन्क्रीट हा रोड एकदम चकचकीत मस्त झालेला आहे। फक्त रात्रीचा प्रवास करताना खूप सावकाशाने करा, जेणेकरून अनेक लोकांना प्रवास रात्रीचा हा टाळला पाहिजे आणि सकाळचा प्रवासच केला पाहिजे। सकाळी लवकर 4 वाजता जरी निघालात तरी खूप सुखाचा प्रवास होईल। पण पहिल्यासारखे रस्ते जे पहिले रस्ते होते खड्डे त्याचं खूप बेकार अशी परिस्थिती होती कोकणातली आणि आत्ताचे रस्ते जबरदस्त, गाडी चालवायला मजा येते। आणि आम्ही खरं सांगू तर संगमेश्वरला जेव्हा निघालो तर आम्हाला बोरिवलीतून 8 तास लागले पोचायला, तरी आम्ही थांबलो होतो। पण एवढं चांगले रस्ते आहेत ना की गाडी चालवायला खूप मजा आली। म्हणूनच तुम्ही जाल तर बेफिकर होऊन जा। आतले रस्ते अजून काही झाले नाहीत, तेही काम चालू आहेत। येणाऱ्या दिवसात त्यांचंही चांगलं काम होईल। आम्हाला आनंद वाटतो आहे की आमच्या गावी आता सतत आम्हाला जावंसं वाटेल, यामुळे की रस्ते चांगले आहेत। आता गाडी घेऊन जाताना मनात कुठली शंका नसणार आणि चांगला प्रवास होणार। एसटीमध्ये जाताना सुद्धा खूप मजा येणार। लाल डब्यामध्ये, आपण त्याला लालपरी म्हणतो, जेणेकरून त्या गाडीचा प्रवास ही सुखात होईल आणि लवकरात लवकर होण्याचा प्रयत्न करतील। आम्ही हेच तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो की पहिल्यासारखे रस्ते नाही आहेत आणि आत्ताचे रस्ते खूप फरक आहेत। त्यासाठी आपण पुढे बघू शकता। मी ही खूप छोटी व्हिडिओ बनवली आहे, जास्ती आपण पाहू शकता कारण रस्ते मी तुम्हाला दाखवण्याचा पूर्ण प्रयत्न असणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून। खरंच आनंद झाला आम्हाला हे रस्ते पाहून। हां, फक्त थोडंसं एक मनाला खंत आहे की सिमेंट कॉन्क्रीट आहे, गाडीचे टायर गरमीचे दिवस आहेत पण असं कधी वाटत नाही, ते थंडच वाटते। डांबरीकरण रस्ते जर असते थोडे तर बरं वाटलं असतं, कारण का त्यावर आपण गाडी चालवताना आपल्याला काही जाणवत नाही। आणि ह्याच्यावरती एक भीती असते सिमेंट कॉन्क्रीटवरती, टायरमधली हवा जी असते त्या दबावामुळे थोडीशी वाढत जाते। म्हणून आपल्याला टायर मध्ये चेक करणं गरजेचं आहे। आणि 80, 60, 70, 80च्या स्पीडलाच गाडी आपण ठेवा। जास्त पळवण्याचा प्रयत्न करू नका 100च्या, कारण का टायर गरम झाल्यावरती फाटण्याचा खूप चान्सेस असतात या रस्त्यावरती। रात्रीच्या प्रवासामध्ये रस्ते थंड कसे आहेत मग रस्ते। असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला बघण्यासाठी फॉलो चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा, जॉईन व्हा। अजून खूप कोकणातले असे व्हिडिओ आहेत ते मी तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करेन। खूप मजा येईल। बहुतेक रायगडमध्ये प्रवास करायला विसरू नका, माझे लहानपणीची खूप आठवण आहे या गाडीवर। तर मी एकदा जातो तर मला लहानपणी जाण्याचा प्रयत्न करतो। पहिला खूप व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न होते, आपण
आता आपण तिकडे टाकूया